आणि यानंतर आता घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबद्दल एक मोठी अपडेट समोर येते। आरोपी भावेश भिंडे यानं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीचा अहवाल पोलिसांना सादर केलेला होता। मुंबईमधील 20% होर्डिंग भावेश भिंडेचे आहेत। 10 वर्षांसाठी भाडे तत्वावरती फलक उभारण्याची तत्कालीन पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलेली होती। भावेश भिंडेने सादर केलेल्या अहवालावरती कोणतीही शंका व्यक्त न करण्याचे आदेश होते, अशी माहिती सुद्धा समोर येते आहे। नवी माहिती समोर येते भावेश भिंडेबद्दल। मुंबईमधले 20% होर्डिंग्स हे भावेश भिंडेचे होते, अशी माहिती समोर येते। 10 वर्षांसाठी त्यांना भाडेतत्वावरती घेतलेले होते। भावेश भिंडे याने एक अहवाल सुद्धा सादर केलेला होता आणि या अहवालावरती कोणताही आक्षेप घेऊ नये असे आदेश होते, अशी माहिती नव्यानं समोर येते। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी अजय माने मुंबईतून आपल्या सोबत आहेत। अजय, अत्यंत धक्कादायक अशी नवी माहिती भावेश भिंडेबद्दल समोर येते आहे। काय नेमका या सगळ्याचा तपशील आहे? गुरु, आता जी माहिती समोर येते त्या अनुषंगाने की भावेश भिंडे यांचं घाटकोपर इथे जे होर्डिंग कोसळलं आणि ज्याच्यात अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याचं स्ट्रक्चर स्टेबिलिटीचा जो अहवाल होता तो महानगरपालिकेकडून त्यांनी घेतला होता आणि ते त्यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त जे रेल्वेचे त्यांना देण्यात आला होता आणि त्याच्यानंतरच ही होर्डिंग उभारण्यात आली होती। पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो स्ट्रक्चरल स्टेबिलिटी अहवाल आहे तो किती फुटाचा अटी होता ह्याच्यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे। कारण की पालिकेच्या अनुषंगाने 40 बाय 40 फुटाच्या ही फक्त होर्डिंग्सला परवानगी आहे, पण ही 120 फुटाची परवानगी संपूर्ण होर्डिंग जी आहे ती काल सोमवारी कोसळली। त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की मग या अहवाल दिल्यानंतर या अहवालाकडे नेमका कानाडोळा केला कोणी, पोलीस प्रशासनाने की महानगरपालिकेने, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं। तिसरा मुद्दा असा आहे की इगो ही कंपनी म्हणजे भावेश भिंडे यांची जी कंपनी जी होर्डिंग बसवते त्या भावेश भिंडेंचे मुंबईत एकूण जर होर्डिंगची संख्या पाहिली त्यातले 20% होर्डिंग जे आहेत ते भावेश भिंडे यांचेच आहेत। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात परवानगी जी आहे ती पालिकेकडून कशा काय पद्धतीने भावेश भिंडे यांना देण्यात आली आणि त्यानंतर मग अनेक होर्डिंग जे बसवलेले आहेत त्याची साईज जी 40 बाय 40 फुटाचा जो एकंदरीत नियम आहे त्या अनुषंगाने आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आता महानगरपालिकेने सगळ्याच होर्डिंगचे अहवाल जे आहेत ऑडिट जे ते करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यातली पहिली महत्त्वाची बरोबर आहे अजय। त्यामुळे आता भावेश भिंडे याला पाठबळ नेमकं कोणाचं राजकीय वरद असतं या प्रश्नाचं आता उत्तर शोधावं लागणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।